कांद्याची बीज प्रक्रिया करताना आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक, ट्रॅक्टर मालक ज्यांच्या हातून सर्व जमीन पेरल्या जाते, त्यांनी धन्वंतरी कंपनीचे बिजोरीज आणि RPH 76 यांची त्यांच्या स्वतःच्या वावरात बीज प्रक्रिया करून पेरताना आपल्याला दिसत आहे. त्यांनी बिजोरीज आणि RPH 76 या दोघांचे मिश्रण करून या कांदा बियाण्याची बीज प्रक्रिया करत आहेत. अशा प्रकारे ते बीज प्रक्रिया करून त्या बियाला पूर्ण औषध लावून ते आपल्याला सावलीमध्ये सुकू घालायचे आहे. सुकू घातल्यानंतर आपले बीज पेरणीकरिता योग्य प्रकारे तयार होईल. येणारे बुरशीजन्य रोग आणि त्या बियाची उगवण शक्ती ही 100% या औषधांमुळे होते आणि कोणत्याही प्रकारचे बुरशीजन्य रोग येणार नाहीत. त्याकरिता आपल्याला या धन्वंतरी कंपनीचे बिजोरीज आणि RPH 76 याची बीज प्रक्रिया करायची आहे. अशा प्रकारे बीज प्रक्रिया केल्या जाते. बीज प्रक्रिया केल्यानंतर आमच्याकडे डायरेक्ट पेरणी खताद्वारे पेरल्या जाते. या बीजाचे मिश्रण करून खतामध्ये पेरणी करतात. अशा प्रकारे खत आहेत, बघू शकता तुम्ही. आता हे पेरणी होणार आहे. नमस्कार भाऊ, तुम्हाला अनुभव आहे या औषधचा? हो. हां, तुम्ही बऱ्याच दिवसाचे बीज प्रक्रिया करत आहात. हो, दरवर्षी सालाबाद प्रमाणे यावर्षी पण केलेले आहे. बरं, ठीक आहे. काय सांगसान तुम्ही शेतकऱ्याला? या औषधीमुळे उगम शक्ती चांगली होते. हां, शेतकऱ्यांनी वापरावे. वापरावे. ठीक.